Second question, the new taxation rates announced by the government are bound to affect the export sector. म्हणजे सरकारच्या नवीन कर आकारणीमुळे एक्सपोर्ट सेक्टर प्रभावित होत आहे. जेव्हा एखाद्या घटनेचा होत असलेला प्रभाव स्पेसिफाय करायचा असतो म्हणजे निर्देशित करायचा असतो त्यावेळेस आपण अफेक्ट AFFECT अफेक्ट या क्रियापदाचा वापर करतो. तर त्या घटनेच्या प्रभावामुळे झालेल्या बदलांचा अंतिम परिणाम म्हणजे एंड रिझल्ट दर्शविण्यासाठी आपण इफेक्ट या नामाचा वापर करतो. इफेक्ट. पण दिलेल्या वाक्यामध्ये सरकारच्या नवीन कर आकारणीचा प्रभाव एक्सपोर्ट सेक्टरवर होत आहे म्हणजे होत असलेला प्रभाव आपल्याला इथं इंडिकेट करायचा आहे. त्यामुळे इथं इफेक्ट येणार नाही तर इफेक्टच्या ऐवजी आपण काय वापरू अफेक्ट ह्या क्रियापदाचा वापर होईल. म्हणून या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाची रचना अशी बदलेल. द न्यू टॅक्सेशन रेट्स अनाउन्स बाय द गव्हर्नमेंट आर बाउंड टू अफेक्ट द एक्सपोर्ट सेक्टर. आणि अफेक्ट या क्रियापदाचा अर्थ होतो टू इन्फ्लुएन्स समथिंग किंवा प्रभाव करणे. शब्दार्थ बघून घेऊ. टॅक्स म्हणजे महसूल किंवा कर. अनाउन्स म्हणजे जाहीर करणे किंवा घोषित करणे. बाउंड म्हणजे मर्यादा किंवा सीमा. इफेक्टचा अर्थ होतो आणि इफेक्टचा जास्तीत जास्त वापर नॉन म्हणूनच होतो आणि जेव्हा याचा वापर आपण नॉन म्हणून करू तेव्हा याचा अर्थ होतो रिझल्ट किंवा परिणाम. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. सेक्टर म्हणजे क्षेत्र, विभाग किंवा शाखा.